श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. ओम स्वामींवर आपले सहर्ष स्वागत आहे. या चतुर्थीला करा मुलांसाठी हा प्रभावी उपाय. त्यामुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागेल, अधिक प्रगतीकडे त्यांचे लक्ष लागेल. 6 जानेवारी 2026 या नवीन वर्षातील सर्वप्रथम संकट चतुर्थी आलेली आहे, म्हणजेच मंगळवारी आलेली आहे. म्हणून अंगारकी संकष्टी चतुर्थी मराठी पौष महिना सुरू आहे आणि या महिन्यातील ही प्रथम अंगारकी चतुर्थी योग आलेला आहे. ज्यांना आजपासून अंगारकी चतुर्थी करायचे योग हवे आहेत त्यांच्यासाठी ते सुरू करू शकतात. ज्याप्रमाणे 21 मोदक करतात आणि त्यातील एक मिठाचा करतात आणि तेच ग्रहण करतात, त्या दिवशी जेवण करत नाहीत. याप्रमाणे व्रत करतात. ज्या 21 चतुर्थ्या या अंगारकी चतुर्थ्या म्हणून ओळखल्या जातात आणि हे व्रत कित्येक भक्त करतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात. श्री गणेश यांची पूजा केल्याने सर्वप्रथम त्यांना महत्त्व दिल्याने प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते. त्याचप्रमाणे अभ्यासातली प्रगती देखील गणपती बाप्पामुळे प्राप्त होते. सुख समृद्धी यशही प्राप्त होते. त्यामुळे श्री गणेशांची उपासना करणे ही प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे जे कोणी व्रत करतात त्यांच्यासाठी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी इथे काही उपाय आणि माहिती सांगत आहोत. अंगारकी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्याने तिचे महत्त्व हे अधिकच वाढते. जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. या दिवशी दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडला जातो. या दिवशी फक्त मोदकच सेवन केले जातात आणि त्या मोदकांमधील एक मोदक मिठाचा बनवला जातो आणि तेच सर्व काही समर्पित मोदक. त्यातील जिथपर्यंत मिठाचा मोदक लागत नाही तिथपर्यंत त्या मोदकांचे सेवन केले जाते आणि ज्या क्षणाला मिठाचा मोदक तुम्ही खाता तेव्हा तो उपास तिथेच सुटतो. बाकीचे मोदक गाईला द्यायचे असतात. याप्रमाणे या व्रताची पूर्णत्व होते. या अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो रात्री 9:22 होणार आहे. म्हणून आपल्याला या चंद्रोदयाच्या वेळी पूजा व्रत करायचे आहे. ते उपवास सोडायचा आहे. या दिवशी गणपती बाप्पा स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे श्री गणेशांचे प्रभावी आशीर्वादही आपल्याला प्राप्त होऊ लागतात. तुमची जी काही इच्छा असेल ती श्री गणेशांना सांगा, ती पूर्ण होतेच यावर विश्वास ठेवा. 6 जानेवारी मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. श्री गणेश हे शुभ वार्तांचे शुभ कार्यांचे प्रारंभ करून देणारे. श्री गणेशांचे आशीर्वाद हे प्रत्येक गोष्टीत शुभ असतात आणि हा दुर्लभ योग प्राप्त होत आहे. नवीन वर्षात या 21 चतुर्थ्या तुम्ही जर राजयोग निर्माण करण्यासाठी आपल्या आशीर्वादांसाठी आणि भरपूर सुख समृद्धीसाठी करत असाल तर आजची ही माहिती तुमच्यासाठी आहे. तुमच्या मनामध्येही भरपूर इच्छा असतील, जर तुम्हाला त्या पूर्ण करण्याच्या आहे तर हे व्रत सुरू करा. या व्रतात फक्त मोदक खाऊन हे व्रत सोडायचे असते, संपूर्ण करायचे असते. तुमच्याही कुंडलीतील काही ग्रह कमकुवत असेल, जर तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसतील तर प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी गणपती बाप्पाची अडथळे दूर करण्यासाठी सेवा करा आणि ही चतुर्थी पूर्ण केल्या जाईल. तितकेच आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. श्री गणेशांना गणपती बाप्पांना बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानले जाते. गणपती बाप्पा हे 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, एखादा उद्योग व्यवसाय
आहे किंवा नोकरी आहे तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तर त्या व्यवसायामध्ये तुमची वृद्धी होत नसेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. कधीकधी शत्रूंचा त्रासही होतो, त्यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागेल. तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत, तीही काही संकट आहेत, ती मुलांची प्रगती होत नाहीत, त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या प्रगतीसाठी, पैसा खेचून आणण्यासाठी तुम्ही देवाचे हे उपाय करू शकता. घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील, कुणाचे काही देणे बाकी असेल, तर हा उपाय अंगारकी चतुर्थीला आवर्जून करा. अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या 100% दूर होतील. उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. स्नान वगैरे आटपून आणि देवांचेही शुद्ध पवित्र मनाने आणि दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालायचे आहे. अक्षदा, हिरव्या दुर्वा आणि जास्वंदीचे फूल जर मिळाले तर उत्तमच आहे, कारण ते देवांना, गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा आणि श्री गणेशांना प्रार्थना करा की तुमच्या घरातील दुःख, संकट, दारिद्र्य, काळजी सर्व काही नष्ट करण्यासाठी एकदा प्रार्थना करा. आणि प्रार्थना करत असताना तुम्ही अथर्व शीर्षाचेही पठण करू शकता. तुम्हाला श्री गणेशांचे त्वरितच फळ प्राप्त होईल, कारण अथर्व शीर्ष हे श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे. 1 वेळा, 5 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही पठण करू शकता. किंवा श्री गणेशाय नमः, ओम गंग गणपते नमः हा मंत्र देखील तुम्ही प्रार्थना करताना म्हणू शकता. एका झाडाचे पान अत्यंत शुभ आहे. ते जर तुम्ही देवाला वाहू शकलात तर तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम येऊ लागतील. ते झाड म्हणजे दैवी आहे. त्यात अत्यंत शुद्ध पवित्र शक्ती आहे. ते झाड म्हणजे श्री गणेशांना प्रिय असलेले ते जास्वंदाचे झाड. त्याचे पान आपण श्री गणेशांना अर्पित करावे. जास्वंदाचे फूल हे बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. त्या जास्वंदाच्या फुलाशिवाय बाप्पांची पूजाही देखील पूर्ण होत नाही. बाप्पांना फक्त जास्वंदाची फुलंच नाही, तर या झाडाची पानं देखील अतिशय प्रिय आहेत. आणि म्हणूनच आपल्याला ज्या झाडाला लाल जास्वंदाची फुलं येतात, तर त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे. पान घेऊन येतानाच देवाला मनोमन प्रार्थना करायची आहे की हे श्री गणेशा, मी तुमच्यासाठी या लाल जास्वंदाचे एक पर्ण तोडत आहे आणि ते मी तुम्हाला समर्पित करणार आहे. माझी ही इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करावी. या पानासोबतच आपल्याला त्याच झाडाची एक छोटी काडी तोडून आणायची आहे आणि देवासमोर पूजेला जेव्हा बसाल तेव्हा ती काडी आणि ते पान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि लाल चंदनाने आपली इच्छा त्या पानावर छोट्या अक्षरात लिहायची आहे. तुमची इच्छा नोकरीसंबंधी असो, शिक्षणासंबंधी असो, मुलांसंबंधी असो किंवा घरातील त्रासांसंबंधी असो किंवा आर्थिक असो, जी काही आहे ती छोट्या छोट्या अक्षरात तुम्हाला ती कुंकाने किंवा चंदनाने लिहायची आहे. कुंकू किंवा चंदन थोडे ओले करून घ्या आणि त्यानंतर तुमची इच्छा त्या पानावर लिहा आणि हे पान आता श्री गणेशांसमोर ठेवा. देठाचा भाग श्री गणेशांकडे ठेवावा. या पद्धतीने तुम्ही बाप्पांना प्रार्थना करा की हे गणेराया, हे गणपती बाप्पा, माझी इच्छा पूर्ण करा. मी तुम्हाला माझी इच्छा लिहून दिली आहे. त्यानंतर श्री गणेशांना 21 दुर्वा अर्पण करा. एक लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायला मिळत असेल तर ते नक्कीच करा. किंवा श्री गणेशांना लाल पुष्प अत्यंत प्रिय आहे. जर जास्वंदीचे फूल नाहीच मिळाले तर गुलाब तरी अर्पण करा आणि जास्वंदीचे पान तर कुठे ना कुठे मिळणारच. ही सर्व पूजा अर्चना करत असताना श्री गणेशांचे स्मरण करत राहा आणि 11 तांदूळ घ्या जे अखंड असावेत, त्यांनाच अक्षदा म्हणावे. या अक्षदांना हळदी कुंकू लावा आणि प्रत्येक अक्षदा श्री गणेशांच्या समोर ठेवलेल्या त्या जास्वंदीच्या पानावर ठेवत असताना एक मंत्र म्हणा. ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. प्रत्येक अक्षदेनंतर हा मंत्र म्हणा आणि या संपूर्ण 11 अक्षदा त्या पानावर वाहून द्या.
ज्यावर तुम्ही इच्छा सांगितलेली लिहिलेली आहे. त्यानंतर अथर्व शीर्षाचे पठन करा. 1, 3 आणि 5 अशा क्रमाने तुम्ही ते स्तोत्र पठन करू शकता किंवा ओम गंग गणपते नमः हा मंत्र देखील म्हणू शकता. हे सर्व करत असताना तुम्ही त्याच्या आजूबाजूला एक तुपाचा दिवा लावू शकता आणि तो काही वेळ तरी जळत राहावा याची काळजी घ्या. हात जोडून शांतपणे आपल्या मनातली इच्छा श्री गणेशांना सांगा. दुपारच्या नंतर जेव्हा तुम्ही तुमच्या घराजवळील एखाद्या श्री गणेशांच्या मंदिरात दर्शनाला जात असाल, तिथे घरातूनच जाताना हे पान आणि देवाला वाहिलेले ते लाल फूल तुम्ही मोलीने ते बांधून घ्या आणि श्री गणेशांच्या मंदिरात जाऊन ते समर्पित करा. बाप्पांच्या श्री गणेशांच्या चरणी अर्पण करा आणि तुमची इच्छा व्यक्त करा, प्रार्थना करा. कारण प्रार्थना या ऐकल्या जातात. शुद्ध अंतःकरणाने केलेली प्रार्थना देव नक्कीच ऐकतात. तुमच्यासाठी हा अंगारकीचा उपाय अत्यंत प्रभावी आहे. जर तुम्ही केलं तर तुमचं विघ्नही नष्ट होईल. जी काही काळजी आहे तीही समाप्त होईल. आयुष्यात तुमच्या ज्या काही समस्या आहेत, ते जे काही विघ्न आहे ते सर्व काही श्री गणेश दूर करतील, यावर विश्वास ठेवा. अत्यंत पवित्र मनाने केलेली सेवा भगवंत स्वीकार करतात. आणि त्यानंतर संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राचेही पूजन करा. त्यांना जल अर्पित करा, अक्षता वाहा, पांढरी फुले वाहा. नमस्कार करून तुमचे चतुर्थीचे व्रत पूर्ण होईल. त्यानंतर तुम्ही उपवास केला असेल तर 21 मोदकं देवांना आरती वगैरे करून दाखवा आणि त्यानंतर तुम्हीही ते ग्रहण करा. याप्रमाणे चतुर्थीची विधी आणि सर्व काही सांगितलेलं आहे. तुम्ही जर हे व्रत करत असाल तर तुम्ही भाग्यशाली आहात. तुमचा भाग्योदय नक्कीच होईल. श्री गणेश आपल्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. आपल्याला सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद आणि प्रगती देवोत. हीच श्री गणेशाचरणी प्रार्थना. ओम स्वामिनीवर प्रथम भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. श्री गणेश आपल्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. इथे वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.